हा फोटो मी दाखवते तो नीट बघा. तुम्हाला याच्यामध्ये काही चूक दिसते आहे का? मला तरी चूक दिसती आहे. कारण हा आपल्या भारताचा तिरंगा आहे आणि त्या तिरंग्याखाली मल्याळम मेन्शन केलं आहे. म्हणजे कुठेतरी याचा अर्थ असा होतो आहे की भारताची राष्ट्रीय लँग्वेज मल्याळम आहे, म्हणूनच आपल्या ध्वजाचा वापर करून खाली मल्याळम मेन्शन केलं आहे. आणि हे खरंच चूक आहे. जिथून कुठून झालं असेल मला माहीत नाही कोणी केलं आहे, पण एक टेक्निकल इश्यू असू शकतो असं मला वाटतं. त्यामुळेच मला वाटतं की हे मी तुमच्यासोबत शेअर करावं. कारण आपल्याकडे भारतामध्ये फक्त एक भाषा नाही आहे मल्याळम भाषा, किंवा एक आपली राष्ट्रीय भाषा नाही आहे. तर आपल्या भारतामध्ये जवळजवळ संविधानानुसार 8व्या अनुसूचीनुसार जवळजवळ 22 भाषा अधिकृत दर्जा दिलेला आहे. त्यात आपली मराठी देखील आहे. त्यामुळे आपल्याकडे स्पेसिफिक अशी कोणती राष्ट्रीय भाषा नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे ऑफिशियली लँग्वेज म्हणून हिंदी आणि इंग्लिशचा वापर केला जातो. त्याचमुळे आपण आपली राष्ट्रीय भाषा हिंदी असं मानतो. पण ते पण नाही आहे. आपल्याकडे कोणत्याच भाषेला असं स्पेसिफिक राष्ट्रीय भाषा म्हणून दिलेलं नाही आहे. आपल्याकडे 22 भाषा आहे, त्याला अधिकृत दर्जा दिलेला आहे. हा जर भाग फक्त केरळपुरती असता आणि जर तिथे मल्याळम मेन्शन केलं असतं तर मला पण काही वाटत नाही, काही चुकीचं असतं. पण जर आपल्या भारताचा ध्वज वापरून जर तिथे तिरंगा वापरून खाली फक्त मल्याळम मेन्शन करत असेल तर हे चुकीचं आहे. कारण मल्याळम ही लँग्वेज भारतातल्या एका राज्याची तिथली समृद्ध लँग्वेज आहे, म्हणजे केरळची. जसं आपली महाराष्ट्राची मराठी त्याचप्रमाणे त्यांची केरळची मल्याळम. आणि ती भाषा फक्त ध्वजाखाली एक असं दाखवणं की ती राष्ट्रीय भाषा आहे हे चुकीचं आहे. कारण जर फक्त मल्याळमला तेवढं हे देत असाल तर मग 21 भाषा ज्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जातो आहे असं मला वाटतं. त्यामुळे जर मेन्शन करायचं असेल तर एक वेळ हिंदी चालू शकते, कारण आपण ती ऑफिशियली लँग्वेज म्हणून वापरतो. आणि जर ऑप्शन द्यायचं असेल तर मला वाटतं तिथं त्यांनी खूप सारे ऑप्शन दिले पाहिजे. जसं 22 भाषा आहेत त्याप्रमाणे जो तो सोयीस्कर होईल तसं वाचेल त्यानुसार. आणि मला वाटतं ही खरंच एक चूक आहे आणि अशी त्यांनी म्हणजे तो टेक्निकल इश्यू असेल तर त्यांनी तो सुधारावा. थँक्यू.